हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं यशोपनिषद क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आपण काल ही चर्चा करत होतो की श्रील प्रभुपादांनी लंडन या ठिकाणी कॉन्वे हॉलमध्ये जे प्रवचन दिलं होतं ते वेदांवर आधारित प्रवचन होतं. तर या पुस्तकाच्या इंट्रोडक्शन प्रस्तावना या विभागामध्ये श्रील प्रभुपादांचं प्रवचन आहे. तर त्या प्रवचनाची आपण चर्चा करत आहोत. काल काय काय चर्चा केली ती कोण सांगेल, कोणाला आठवतं? हां, अजून हां, सुरुवातीपासून सांगा. नोट्स बघून सांगा. हां, वेदांची का गरज आहे, म्हणजे वेदांच्या ज्ञानाची का गरज आहे, आपल्याला का गरज आहे वेदांच्या ज्ञानाची? हां हां थांबा आता मागे सांगा प्रभूजी. ज्ञान प्राप्तीचे मार्ग सांगा. किती किती ज्ञान प्राप्तीचे मार्ग आहेत? 10 आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. ओके. तर शब्द प्रमाणासाठी कोणती अशी गोष्ट आवश्यक, कोणाकडे जावं लागेल? तुम्ही नका बोला, तुम्ही ऐका. यस, विशाखा प्राण प्रभू. हां, गुरूंकडे जाऊन काय श्रवण करावं लागेल. तर गुरु शिष्य परंपरा खूप महत्त्वाची आहे, ही आपण काल चर्चा केली. आणि वेदाचे 2 लक्षणं पाहिली आपण. वेद हे सार्वत्रिक, सर्व जगामध्ये वेदांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, उदाहरणार्थ वर्णाश्रम पद्धती प्रभुपादांनी सांगितली. अजून कोणतं उदाहरण दिलं होतं? जे दुसरं जे हे वेदांचं, वेद हे स्वयंसिद्ध आहेत. वेदांच्या मध्ये ज्या गोष्टी वर्णन केले त्यांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ गाईचं शेण, अजून शंका, हां, अशा बऱ्याचशा गोष्टी पवित्र आहेत ज्या शुद्ध करण्याची आवश्यकता नाही, वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर काय पाहिलं आपण? जे ज्ञानप्राप्तीचे 10 मार्ग आहेत त्यापैकी 3 जे आहेत हे प्रभुपादांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर 2 प्रकारचे आध्यात्मिक अधिकारी आहेत. कोणकोणते आहेत? अवधूत नित्यानंद प्रभू सांगा. दुसरं काल आपण याची चर्चा केली. पीपीटीमध्ये दिसतं. कोण सांगेल? निर्विशेषवाद जो आहे आणि अद्वैतवाद याच्यामध्ये फरक काय? अद्वैतवाद आणि निर्विशेषवाद म्हणजे हां 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 हे कुणाचा सिद्धांत आहे हा? अद्वैतवादी. कोण आचार्य त्यांचे? शंकराचार्य. आणि निर्विशेषवाद म्हणजे काय, किंवा ब्रह्मवाद म्हणजे काय? हां, नाही, ते शून्यवाद झाले. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला
पिक्चर क्लिअर झालेलं आहे. आपण ही चर्चा केली होती काल, थोडं याच्यावर मी लिहून दाखवलं होतं. आणि दुसरं आहे जो वैष्णव साकारवाद आहे. दोन प्रकारचे आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती आहेत, एक निराकारवादी आणि दुसरे साकारवादी. तर आपण साकारवादी या तत्वज्ञानाचे आपण अनुयायी आहोत. साकारवादी भगवंतांची जी उपासना आहे ही पद्धती आपण जाणतो. ओके. जर आपण वैष्णव आचार्यांच्या मते जर का या वैष्णव धर्माचं जर का पालन केलं, सगळ्यात मोठा फायदा होणार आहे, आपला वेळ वाचणार आहे. म्हणून ज्ञानाच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. एक आहे आरोह पद्धती, दुसरी आहे अवरोह पद्धती. संगीतामध्ये असे दोन भाग असतात ना, की आरोह आणि अवरोह. सारे गम पद नीचा आणि साणी धप मगरेचा, जे सप्ता सूर आहेत. एक खालून वरती जाणे, दुसरं वरतून खाली येणे, अशी पद्धती आहे. पण ही जी आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीची जी पद्धती आहे, आपल्या खालून वरती जाणे म्हणजे आपल्या स्वप्रयत्नाने त्या ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणे. तर आपण स्वतःच्या सामर्थ्याने भगवंतांचं ज्ञान किंवा भगवंतांना पाहू शकतो का, भगवंतांना प्राप्त करू शकतो का? का नाही करू शकत? चार दोष आहेत आपल्यामध्ये. चार दोषांनी युक्त जे लोक आहेत ते जोपर्यंत परंपरेला स्वीकार करत नाहीत, म्हणून ही अवरोह जी पद्धत आहे ही पहिली पद्धत अधिकृत पद्धत आहे. यात आपण जर स्वीकार केलं, गुरु शिष्य परंपरेचा जर स्वीकार केला, तर आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाचेल आणि भगवत प्राप्ती आपल्याला लवकर होऊ शकते. म्हणून श्रुती ही आईप्रमाणे आहे. श्रुतीचा जर आश्रय घेतला तर भगवंतांची लवकरात लवकर ओळख होईल आपल्याला आणि परमसत्याचा लवकर अनुभव होईल. फक्त प्रयोग करण्याची गरज नाही. काही गोष्टींना नाही, बऱ्याचशा गोष्टींवर श्रद्धा ठेवावी लागेल. तर उदाहरणार्थ जर का आपण विषाची परीक्षा घेतली तर काय चांगलं आहे का विषाची परीक्षा घेतली? कोण म्हणलं बाबा विष पिलं तर मृत्यू होतो? नाही, तुम्ही काहीतरी सांगता, चुकीचं आहे. मग तो माणूस काय म्हणतो, पिऊन बघ, ट्राय तरी कर. अजून एखादा मनुष्य जर म्हणे स्वर्गामध्ये अशा सुंदर गोष्टी आहेत आणि याचं वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे, तो मनुष्य म्हणतो की समजा वेदांमध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, म्हणून स्वर्ग वगैरे काय नसतं, जर असेल तर मला दाखवा. तर अशा माणसाला काय सांगायचं, बाबा पहिले मरावं लागेल. स्वर्गामध्ये सदेह नाही जाऊ शकत आपण. या देहाने आपण स्वर्गामध्ये प्रवेश नाही करू शकत. का नाही प्रवेश करू शकत? स्वर्गामध्ये सदेहाने प्रवेश का करू शकत नाही आपण? मर्त्य लोकांसाठी. त्या ठिकाणच्या तत्वांनी हे शरीर बनलेलं नाही. जरी पंचमहाभूतांचं शरीर असलं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व सर्वाधिक आहे, म्हणून आपण पृथ्वीमध्ये निवास करतो. आता पंचमहाभूतांचं पक्ष्यांचं पण शरीर आहे, पण त्यांच्या शरीरामध्ये आकाश तत्व प्रधान आहे, त्यामुळे ते आकाशामध्ये उडू शकतात. पाण्यामध्ये जे राहणारे जलचर आहेत त्यांच्यामध्ये पण पंचमहाभूत आहेत, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. त्यापैकी जलतत्व अधिक आहे त्यांच्या शरीरामध्ये, म्हणून ते लोक पाण्यामध्ये राहू शकतात. सूर्यग्रहावर लोक आहेत का, माणसं आहेत का आपल्यासारखे? आहेत का? नाही आहेत. कसं काय जिवंत राहतात ते? अग्नितत्व त्यांच्या शरीरामध्ये प्रधान आहे. चंद्रलोकावर आहेत ना, चंद्रलोकावर पण माणसं राहतात, म्हणजे आपल्यासारखे माणसं नाहीत, स्वर्गीय देवता राहतात त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणचं थंड प्रदेशाला अनुकरून काय तशा प्रकारचं शरीर त्यांचं आहे. दुसरी पद्धत आहे आरोह पद्धत. तर हे शोध करण्यासाठी प्रत्येक मनुष्याचं अध्ययन करावं लागेल, कारण याच्यामध्ये कितीही रिसर्च केलं तरी सुद्धा आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही किंवा भगवंतांना आपण जाणू शकत नाही आपल्या स्वप्रयत्नाने जर आपण प्रयत्न केला तर. कारण का, आपली इंद्रिय अपूर्ण आहेत आणि प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळणार नाही. म्हणून जे मोठमोठे योगी आहेत, महात्मा आहेत, हे लोक भगवंतांचा आश्रय न घेता स्वतःच्या स्वसामर्थ्याने भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतात. प्रभुपाद याच्यासाठी एक उदाहरण सांगतात की जसं माकडाचं पिल्लू आहे,
माकडाचं पिल्लू त्याच्या आईला स्वप्रयत्नाने आपल्या हाताने पायाने आईला घट्ट पकडतं. पाहिलंय असं चित्र कधी? दृश्य पाहिलंय. स्वप्रयत्नाने पकडतं. तर हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाची तुलना योगी लोकांशी केलेली आहे. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात, पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायो रथापि मनसो मुनिपुंगवाना. हे लोक योगी अनेक वर्षानुवर्ष ध्यान करण्याचा प्रयत्न करतात, पण भगवंतांच्या नखापर्यंत पण ते पोहोचत नाही. कारण ही स्वप्रयत्नाची पद्धत जी आहे ही बऱ्याच वेळा विफल ठरणारी पद्धत आहे. आणि म्हणून सोपी पद्धत काय आहे? भगवंतांच्या चरणाशी शरणागती घेणे. जर असं शरणागती घेतली तर भगवंतांच्या कृपेने आणि गुरु शिष्य परंपरेच्या कृपेने आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल. तर ज्ञानासाठी आध्यात्मिक गुरुला शरण जाणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण आध्यात्मिक गुरुला शरण गेलो नाहीत तर कदाचित ज्ञानप्राप्ती होणार नाही. आणि जोपर्यंत ज्ञानप्राप्ती नाही तोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत मार्ग मध्ये स्पष्टता येणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा आहे त्याने जर निष्काम कर्मयोग केला, गीता, जर निष्काम कर्मयोग केला तर निष्काम कर्माचं फळच आहे आत्मसाक्षात्कार होणे. त्याच्यासाठी तुम्हाला गुरूंची आवश्यकता नाही, पण गुरु नसले तरी सुद्धा होऊन जातात आत्मसाक्षात्कार. निष्काम कर्मयोग, वर्णाश्रममध्ये राहून निष्काम कर्मयोग जर करत गेले. पण ज्यांना परमसत्याचा साक्षात्कार करायचा आहे, 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, 34वा श्लोक, कोणचा? तद्विधी प्रणिपात उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. 3 गोष्टी सांगतात. गुरूंच्या जवळ जाऊन गुरूंचं डोकं खायचं नाही, गुरूंच्या जवळ जाऊन भौतिक गोष्टीची चर्चा करायची नाही. गुरूंचा वेळ, त्यांचं जीवन खूप मूल्यवान आहे. त्यांच्याकडून आत्मसाक्षात्कारासाठी जे असोसिएशन आहे ते घ्यायला पाहिजे. म्हणून हा जो श्रीमद भागवतमध्ये एक प्रसंग आहे, फार सुंदर, 11व्या स्कंदामध्ये प्रसंग आहे. राजा नेमी आणि कोणाचा प्रसंग आहे तो? नेमी महाराज आणि नवयुगेंद्र यांचा प्रसंग आहे. यांच्या चर्चेमध्ये भौतिक जगाचं घनदाट अरण्य जे आहे याचं वर्णन केलं जातं. इतकं भयानक घनदाट अरण्यासारखं हे भौतिक जगत आहे. आपल्याला चांगलं वाटतं, आपण यूज टू झालो त्यामुळे काही वाटत नाही आपल्याला. तर इतकं भयानक या भौतिक जगाचं वर्णन केलेलं आहे आणि याला भवाटवी म्हटलेलं आहे. जसं वाऱ्याचा भोवरा येतो ना, कळत नाही आपल्याला, कसा भ्रमित करतो, तसे भौतिक जगत आहे. आणि जेव्हा हे ऐकतात भवाटवी भौतिक जगाचं वर्णन, तेव्हा त्यांच्यामध्ये अशी जशी हृदयामध्ये अग्नी प्रज्वलित होते, पोटामध्ये जशी जठराग्नी प्रज्वलित होते, भूक लागते, काय खाऊ आणि कधी खाऊ आणि काय कसं जे भेटेल ते खाऊ, तशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये अशी भावना जागृत होते की मला काय उपाय करायला पाहिजे भौतिक जगातून निघण्यासाठी. तेव्हा नेमी महाराज याला सांगतात वर्णन की तस्माद, म्हणजे आता तस्मात गुरु प्रपद्येत जिज्ञासू श्रेयोत्तमम शाब्दे परेच निष्णातो ब्रह्मण्य पशुमाश्रयत. अशा व्यक्तीकडे जा तुम्ही जे तत्वदर्शी आहेत, आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही या भौतिक जगामधून कसं बाहेर पडायचं हे शिकून घ्या. जर का तुम्ही शिकले नाहीत असं, तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहून गुरूंना पण भौतिक समजाल, गुरूंच्याकडून भौतिक गोष्टी शिकाल. कितीतरी असे गुरु आहेत, त्यांच्याकडे जाऊन लोक बिझनेस कसा वाढेल, त्यांच्याकडे जाऊन घरच्या समस्या सांगायच्या, त्यांच्याकडे जाऊन त्यांचं डोकं खराब करायचं, यासाठी गुरु नाही. आणि जे लोक असं गुरु या व्यक्तिमत्वाला अशा प्रकारे प्रस्तुत करतात समाजामध्ये, तर ते स्वतः पण फसतात, वेळ वाया घालवतात आणि दुसऱ्यांचा पण वेळ वाया घालवतात. कितीतरी लोक आहेत असे, किती गर्दी, किती फॉलोअर्स आहेत लोकांचे, ते सगळ्या भौतिक गप्पा गोष्टी करतात, ज्यांचा आणि भगवंतांचा दूरपर्यंत संबंध नाही, विशेष करून कर्मकांडी. म्हणून थोडंसं गुरुतत्वाला खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे. एका गावामध्ये एक साधू राहत होते आणि त्यांचे खूप मोठे असे केस होते, जटा होती, दाढी वाढलेली होती. आणि त्यांच्याकडे एक पती पत्नी आले, दाम्पत्य आलं आणि म्हणाले की महाराज, आम्हाला कित्येक वर्ष झाले विवाह झालेला आहे, पण आम्हाला संतान होत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही. किती प्रकारच्या आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केल्यात, सगळ्या गोष्टी कर्मकांड केलं, पूजापाठ केलं, नारायण नागबली असून काय असेल तसं सगळं करून टाकलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण काही फरक पडत नाही.
तर ते म्हणाले की मग मी तरी काय करणार, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या. ते म्हणाले की नाही नाही, आम्ही असं ऐकलं की तुमच्या केसांमध्ये एवढी शक्ती आहे की तुमचा एक केस जरी मिळाला आम्हाला तरी आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर ते म्हणाले असं काय नाही बाबा, जा तुम्ही. त्यांना कटवण्याचा प्रयत्न करतात पण ते ऐकत नाहीत. मग ते बाबाजी म्हणतात की ठीक आहे, आता हे एवढे मागे लागलेत, एवढे केस आहेत माझ्याकडे, एक देऊन टाकतो. मग एक केस त्यांना देतात आणि ते घरी जातात, ते केसाची पूजा करतात, त्याचा नमस्कार करतात आणि काही दिवसानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होते. ते इतके खुश होतात, इतके खुश होतात, सगळ्या गावभर ती चर्चा सुरू होते की त्या बाबांच्या एका केसाच्या आशीर्वादाने यांना पुत्रप्राप्ती झाली. आणि अख्खं गाव सुटतं. त्या साधूंच्या डोक्यावरचा दाढीवरचा एकही केस शिल्लक राहत नाही. तर सांगायचा अर्थ हे आहे की मी हा जोक एका ठिकाणी सांगत होतो. एक मुलगा म्हणाला की प्रभुजी, इसलिए आप बाल नहीं रखते बोलो ऐसा कुछ भी नहीं है, साधु एक तो दो टाइप के होते हैं, एक तो रखते तो पूरा बाल रखते, नहीं तो कुछ भी नहीं रखते. तर ही जी गुरुगिरी आहे, गुरुला अशा प्रकारे समाजामध्ये प्रस्तुत करणे म्हणजे काय, गुरुतत्वाचा प्रत्यक्ष अपमान आहे. गुरु हा पारदर्शी असायला पाहिजे. प्रभुपाद काल आपण डिस्कशन करत होतो. पारदर्शी म्हणजे की त्यांच्या तत्वामध्ये, त्यांच्या दर्शनामध्ये, दर्शन दोन प्रकारचे असतात. दर्शन म्हणजे फिजिकल बॉडीचं दर्शन, दुसरं आहे तत्वाचं दर्शन, तत्वज्ञान. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, त्यांच्या दर्शनामध्ये प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन झालं पाहिजे. गुरु शास्त्राविरहित जर बोलत असेल तर त्यांच्याकडून श्रवण करायची गरज नाही. गुरु हा तस्मात गुरु प्रपद्येत, दोन लक्षणं सांगितले त्याच्यामध्ये. तस्मात गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णात. जिज्ञासु श्रेय उत्तम, त्यांच्याकडे जाऊन जिज्ञासा करा कुठल्या गोष्टींची, श्रेय आणि उत्तम. माझ्यासाठी काय चांगलं आहे हे मला कळत नाही, पण माझ्यासाठी काय चांगलं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. समजलं नाही, दोन वाक्यांमध्ये फार मोठा फरक आहे. आपल्याला काय चांगलं आणि काय वाईट आपल्याला काय कळणार आहे अध्यात्मामध्ये. त्यामुळे त्यांना शरणागत होऊन श्रेय उत्तमम 2.7 भगवद्गीता, जेव्हा अर्जुन भगवंतांना पूर्ण शरणागत झाला, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, त्यानंतर पूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या हिताच्या गोष्टी केलेल्या आहेत भगवंतांनी. अर्जुनाला काय चांगलं वाटतं याची चर्चा नाही केलेली. अर्जुनाचं हित कशामध्ये होईल या गोष्टींची चर्चा केली. का? कारण श्रेय उत्तमम, सुरुवातीलाच अर्जुनाने सांगितलं मला समजत नाहीये माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे तुम्ही ठरवा. याला म्हणतात शरणागती. आणि हे गुरूंना पण अधिकार दिले पाहिजेत. गुरूंजवळ जाऊन रिलेशनशिप जे आहे ना, जसं भौतिक जगामध्ये आपण संबंध स्थापित करतो, हा संबंध रिलेशनशिप जे आहे ही लौकिक श्रद्धा आहे. लौकिक श्रद्धा म्हणजे खाणं पिणं, काय चाललंय, कसं चाललंय, गप्पा टप्पा, याच्यावर ही लौकिक श्रद्धा आहे. याच्यावर गुरु शिष्याचा संबंध राहत नाही. आध्यात्मिक शास्त्रीय श्रद्धा दोघांच्या मध्ये डिस्कशन, शेअरिंग झाली पाहिजे, तेव्हा खरं कल्याण होतं. एक आहे शाब्दे परेच निष्णातो, दुसरा आहे ब्रह्मण्य उपशमाशक. म्हणजे दोन प्रकारचे साक्षात्कार गुरूंना पाहिजे. पहिलं आहे शास्त्रवाणीमध्ये ते पारंगत पाहिजेत. शास्त्रवाणीमध्ये पारंगत पाहिजे, शास्त्रामधचा सखोल त्यांना अभ्यास पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार पाहिजे. तर असे व्यक्ती गुरु बनण्याचे अधिकारी आहेत आणि अशा लोकांना गुरु म्हणून स्वीकार केलं पाहिजे. तर गुरुची ही क्वालिटी आहे, ब्रह्मनिष्ठ आणि शास्त्राचा अभ्यास असला पाहिजे. कृष्णांचं ज्ञान, भगवान श्रीकृष्णांचं जे ज्ञान आहे, गुरु कृष्णाचे खरे ज्ञान देऊ शकतात. जर अधिकृत परंपरेमध्ये असतील तर गुरु हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांचं ज्ञान देऊ शकतात. वैदिक शोधाचा वास्तविक उद्देश आहे कृष्णाला शोधणे. या ठिकाणी ब्रह्मसंहितेचं वर्णन केलेलं आहे. उदाहरण सांगितलेलं आहे की भगवंतांची जे अनंत रूप आहेत, या अनंत रूपांचं ही सगळे रूप ही एक आहेत. कारण दीपार चिरेव हि दशांतरमभ्युपेत्य नानावतारम करोद भुवनेषु किंतु. म्हणजे सर्व अवतार हे श्रीकृष्णांपासून आलेले आहेत. ही वाणी शास्त्राची वाणी, ही श्रीमद भागवताची वाणी आहे. या तत्वांवर आधारित जर कोणी गुरु श्रीकृष्णांचं तत्वाचं वर्णन करत असेल तर आपण अधिकृत मानलं पाहिजे.
तर हा शास्त्राचा तत्वदर्शी पुरुष म्हणजे काय, हे प्रमुख तत्व आहे श्रीकृष्णांचं. तर या ठिकाणी प्रभुपाद हे सांगतात की कितीतरी लोक म्हणतात ना की सगळे अवतार विष्णूंपासून आलेले आहेत, पण भागवत काय सांगतं, श्रीकृष्णांपासून सगळे अवतार आलेले आहेत. तर प्रभुपाद एक उदाहरण सांगतात की जसं यांचं अपूर्ण ज्ञान कसं आहे. समजा एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या मधून हायवे गेलेला आहे आणि त्या हायवेमधून गाड्या बाहेर येतात, हायवेमधून गाड्या चालतात. तर त्या डोंगराला म्हणजे जो टनेल आहे त्या टनेलमधून गाड्या बाहेर येतात. तर लोकांना काय वाटतं की जे अज्ञानी, ज्यांना ज्ञान नाही, ते काय समजतात की या डोंगरामध्ये काहीतरी आहे, त्याच्यातून गाड्या बाहेर येतात. हे पहिलं अनुमान लावण्याचा एक व्यक्ती आहे. दुसरा व्यक्ती आहे, त्याला माहिती की या डोंगराच्या मधून हा टनेल गेलेला आहे, बोगदा आहे आणि त्याच्या पलीकडे पण हायवे रस्ता आहे, तिकडून गाड्या येतात आणि त्या बोगद्यामधून आतमध्ये शिरतात आणि इकडे बाहेर येतात. तर कोणता व्यक्ती परिपूर्ण आहे, दुसरा की पहिला? हां, दुसरा. तर ज्यांना परिपूर्ण ज्ञान आहे, ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, ते कृष्ण अवताराचा अशा प्रकारे उल्लेख करत असतात. श्रीकृष्णांचे जे गुण आहेत, या गुणांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. रूपात सांगतात, आपले जे रूप आहे हे विनाशशील आहे विनाशशील आपलं रूप. आपल्या शरीरामध्ये 6 प्रकारचे बदल घडून येतात. सांगा, कोण सांगा? माताजी, तुम्ही नका. हां, सांगा. मी असा हात केला की तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला तुमच्याकडे हात केला की ते बोलू शकत नाही. पहिल्या क्लासमध्ये काय सांगितलं होतं की मी कधी कधी नाव घेऊन पण सांगेल, म्हणजे तुम्हाला कुणाला समजतं नाही समजतं मला तेव्हाच कळेल ना जेव्हा प्रश्न विचारेल. बोला माताजी. व्हेरी गुड. हां, जन्म. हम्म, हम्म, मी सांगतो, माहिती नाही सांगा. सांगा आता तुम्ही. हाँ, ठाकुर जी बताइए। जन्म, हम्म, शिशु, हम्म, बाल, हम्म, किशोर, हम्म, युवान, हम्म, अर्धवृद्ध, हम्म, वृद्ध, हम्म। प्राणरोध और मरण। भक्ति शास्त्र के बाद इधर बैठ जाओ। मैंने 6 बोले, आपने 9 बता दिए। थैंक यू, सबसे आगे हो ऐसे। आप ब्राह्मण हो इसलिए बुद्धिमान भी हो. 6 प्रकारचे स्थित्यंतर भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये. एक तर जन्म होतो, जन्मानंतर वाढ होते. तिसरं स्थिती, स्थिरता येते. नंतर त्या शरीरापासून दुसऱ्या शरीरांची उत्पत्ती होते. नंतर शरीराचा क्षय होतो. नंतर मृत्यू होतो. तर ही 6 प्रकारची स्थित्यंतर प्रत्येकाला कंपल्सरी हे याच्यामधून जावंच लागतं. कुणी हे टाळू शकत नाही. भगवंतांचं असं आहे का? नाही. भगवंत हे अच्युत आहेत असं प्रभुपाद सांगतात. अच्युत शब्दाचा अर्थ काय, कोण सांगेल? हा हा, कशावरून? स्थितीवरून, त्यांच्या पदावरून. कधी ते च्युत होत नाही, पतन होत नाही, असे ते भगवंत आहेत. समजा प्रधानमंत्री किती वर्षांसाठी असतात? 5 वर्षांसाठी, नंतर त्यांना पद सोडावं लागतं. श्रीकृष्ण किती वर्षांपासून भगवंत आहेत? अनादी. अनादी म्हणजे काउंटलेस, कोणी मोजू शकत नाही, इतक्या अनादी काळापासून भगवंत तेच आहेत आणि भविष्यात पण तेच राहणार आहेत. शाश्वतरित्या इटर्नल भगवंत श्रीकृष्ण असतील. अच्युत शब्दाचा अर्थ श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर दिलेला आहे. नैष्कर्म्यम अपि अच्युत भाव वर्जितम न शोभते ज्ञानम अलम निरंजनम. सुखदेव गोस्वामींना सॉरी, नारद मुनी हा श्लोक सांगतात. नैष्कर्म्यम अपि अच्युत भाव वर्जितम. अच्युत भगवंतांचा भाव वर्जित असं तुम्ही शास्त्र लिहिलेलं आहे. आता अच्युत भाव घेऊन तुम्ही शास्त्राचं लिखाण करा. म्हणून श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे ना, हा अच्युत भावाने युक्त असा ग्रंथ आहे. अच्युत भाव म्हणजे काय की जो पण भगवंतांच्या चरणाशी शरणागती घेतो, जो भगवंतांना दंडवत प्रणाम करतो, भगवंतांना प्रार्थना करतो, भगवंताची परिक्रमा करतो, भगवंतांचं पूजन करतो, भगवंतांना मनापासून हृदयातून जी जी आपण प्रार्थना करतो, भगवंतांना सेवा अर्पित करतो. जसं लहान मुलं क्रिकेट खेळताना बॉलला असं कॅच करतात ना, तशा प्रकारे भगवंत प्रत्येक भक्ताची भावनेला असं कॅच करतात.
म्हणजे जर आपण भगवंतांना कुठली स्तुती अर्पण केली तर भगवंत त्याला असं झेलतात, असं कॅच करतात, खाली पडू देत नाही. हे अच्युत शब्दाचा अर्थ सांगितलं. तर भक्ती मार्गात इतकी कृपा आहे भगवंतांची. असे अच्युत भगवंतांचा जो भाव आहे, इथे श्रीमद भागवत मध्ये प्रमाण आहे की ज्या ज्या भक्तांनी भगवंतांना पुकारलं त्या सगळ्यांची भगवंतांनी हाक ऐकली आणि त्या हाकेला कधी खाली पडू दिलं नाही. म्हणून ते भगवंत अच्युत आहेत. भक्त आणि भगवंत यांचा जो मधुर संबंध आहे याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे. म्हणून ते अच्युत म्हणून ओळखले जातात. आपल्या रूपाला आदी आहे, पण श्रीकृष्णांच्या रूपाला आदी नाही, पण अनंत रूप आहेत भगवंतांचे. जीवात्मा आणि भगवंत याच्यातला फरक सांगतात प्रभुपाद. श्रीकृष्णांचं रूप कसं आहे? भगवंतांचा जन्माची लीला होते. भगवंत आपल्यासारखं जन्म घेतात का? आपल्यासारखे जन्म नाही घेत जन्म. भगवंत अनादी आहेत. आपण सर्वव्यापी नाही आहेत, पण भगवंत हे सर्वव्यापी आहेत आणि म्हणून ते अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनमच्या अतिशय जुने पुराण पुरुष भगवंत आहेत. याचा अर्थ भगवंत खूप म्हातारे असतील का? नाही. मग कसे आहेत? नवयौवनमच्या या प्रकारे फोटोमध्ये पहा, टीनेजर मुलासारखे नवयौवनमच्या. आणि हे जे नवयौवन भगवंतांचं रूप आहे, हे भगवंतांचं रूप केवळ नवयौवनच राहतं असं नाही, तर हे भगवंतांच्या रूपाचं जे सौंदर्य आहे हे प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत जातं. आध्यात्मिक जगामध्ये पहा, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये व्हरायटी पाहतो. कारमध्ये व्हरायटी पाहिजे, बाईकमध्ये व्हरायटी पाहिजे, गॅजेट्समध्ये, मोबाईलमध्ये व्हरायटी पाहिजे. सगळ्या गोष्टींमध्ये व्हरायटी शोधण्याची आपली मनोवृत्ती आहे. तर या ठिकाणी काय, कुठली वस्तू घेतली ना, वर्ष 6 महिन्यानंतर बोरिंग वाटायला लागतं, परत चेंज करावं असं वाटतं. सगळ्या गोष्टी चेंज कराव्याशा वाटतात. असं का होतं? कारण आपण कायमस्वरूपी अतृप्त आहोत आणि किती जरी प्राप्त केलं तरी अतृप्तच राहणार आहोत. पण आध्यात्मिक जगामध्ये बोरिंग का होत नाही? आध्यात्मिक जगामध्ये बोर होण्याचा विषयच नाही. कारण त्या ठिकाणचा जो आंतरिक भाव आणि बाह्य विषय वस्तू श्रीकृष्ण यांचं भगवंताचं सौंदर्य वाढत जातं आणि भगवंतांचं गुणांचं जी खाण आहे ही पण वाढत जाते. भगवंतांचं रूप, भगवंतांचं नाम, रूप, लीला या सगळ्या गोष्टी वाढत वाढत जातात. त्यामुळे त्या ठिकाणी बोरिंग होण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही आता श्रीकृष्णांना पाहिलं आणि बस झालं, आता कशाला पाहायचं, बस झालं. परत 5 मिनिटांनंतर श्रीकृष्णांना पाहा, परत पूर्वीपेक्षा खूप अधिक प्रमाणात आकर्षण वाटेल. हे आहे आध्यात्मिक जगत. म्हणून भगवंत हे कायमस्वरूपी चिर तरुण आहेत. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जेव्हा भगवंत अर्जुनाला उपदेश करत होते तेव्हा किती वय होतं भगवंतांचं? कोण म्हणतं 100, कोण 120, 115, 125, जे पण आहे. त्यावेळेस भगवंतांना नातू होते, मुलं आणि मुलांची मुलं. तरी भगवंत एका 16 वर्षाच्या तरुण मुलासारखे दिसतात. आणि हे जे वय आहे भगवंतांचं हे शाश्वत आहे. याच्या पुढे भगवंतांचं शरीर वाढत नाही. भगवंत या वयामध्ये कायमस्वरूपी शाश्वत असतं. ज्ञान प्राप्तीचे मार्ग. स्वतःचा वैदिक साहित्य अध्ययनाने आपण गोंधळून जाऊ शकतो. म्हणून कृष्ण भक्तांकडून ज्ञान मिळवलं पाहिजे. का कृष्ण भक्ताकडून ज्ञान मिळवलं पाहिजे? कारण त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अनुभवी व्यक्तीकडे जर गेलो आपण ज्ञानप्राप्तीसाठी तर आपला मार्ग सोपा होतो. समजा या ठिकाणी पुण्याहून आपल्याला मुंबईला जायचं आहे, एक्सप्रेस वे आहे, हायवेज आहे, तो एक सोपा मार्ग आहे. दुसरा, लोणावळ्याच्या खड्ड्यांमधून, डोंगरांमधून स्वतःची वाट तयार करणे. कोणता माणूस बुद्धिमान आहे? हायवेने जाणारा की पाय वाट तयार करणारा? हायवेने जाणारा. म्हणून ऑलरेडी आचार्यांनी एक सुंदर मार्ग बनवलेला आहे. तर्को प्रतिष्ठो श्रुतयो विभिन्नो, पुढे काय, महाजन येनो गथा सुपंथ, असा सुपंथ तयार केलेला आहे महाजन लोकांनी. त्यांनी पूर्वी या रस्त्यावरून ते गेलेले आहेत, अनुभव घेतलेले आहेत, कुठे खड्डे आहेत, कुठे काय आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्यामुळे त्या महाजनांच्या चरणांचं अनुगमन करत करत जर गेलो तर आपण लवकर पोहोचू भगवंतांपर्यंत. म्हणून ज्ञानप्राप्तीची ही अधिकृत पद्धत आहे असं प्रभुपाद म्हणतात. वैदिक साहित्याचा इतिहास. मुळात एकच वेद होता पूर्वी, पण वाचण्याची गरज नव्हती. का गरज नव्हती वाचण्याची? कारण ते पूर्वीचे लोक श्रुतीधर होते. एकदा श्रवण केलं की कायमस्वरूपी लक्षात राहायचं, कधीही विसरायचे नाहीत.
विचार करा, अशी बुद्धी जर असती तर अशी बुद्धी असती तर कल्पना करा आणि निबंध लिहा. आपण श्रुतीधर बनू शकतो का? श्रुतीधर म्हणजे ज्यांनी श्रुतीला धारण केलेलं आहे, जे श्रवण केलं त्यांनी धारण केलेलं आहे, असे श्रुतीधर लोक जे आहेत पूर्वी होऊन गेलेत. आता पॉसिबल नाही. कलियुग जसं जसं वाढत चाललं त्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होत चालला. आयु, बल, सौंदर्य, बुद्धी या गोष्टींचा हळूहळू क्षय होत चाललेला आहे. पण आता श्रुतीधर बनणं कठीण आहे. पण भगवंतांच्या कृपेने भगवंतांना जर आपण शरणागत झालो, आपण पहा कितीतरी प्रवचन श्रवण करतो. काय लक्षात राहतं का आपलं? का आपण लक्षात राहावं म्हणून श्रवण करतो का? नाही. लक्षात राहावं म्हणून श्रवण करतो का आपण? आपल्याला माहिती किती जरी श्रवण केलं तरी लक्षात राहणार नाही. कितीतरी त्याच्यातून 90च्या वरती आपण विसरून जातो. तर जर आपल्याला श्रुतीधर बनायचं तर श्रुतीधर म्हणजे काय? पूर्वी ऐकलेलं ज्ञान आठवायचं, पण आपली क्षमता नाही. म्हणून भगवंत भगवद्गीता 10वा अध्याय 10वा श्लोक, तेषां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांती ते. भगवंत काय सांगतात? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. भगवंतांचं भजन कसं करायला पाहिजे? प्रीतिपूर्वक, प्रेमपूर्वक भजन करायला पाहिजे. जर असं केलं, ददामी बुद्धियोगम तम. बुद्धियोग म्हणजे काय? ज्या वेळेस ज्या गोष्टींची, ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे त्यावेळेस भगवंत आपल्या बुद्धीला प्रेरणा देते. म्हणून भक्ती मार्गातले जे साधक असतात ना, त्यांचं स्वतःचं बल नाही, पण आपलं बल काय? आपले गुरु शिष्य परंपरा आणि श्रीकृष्ण, हे आपलं बल आहे. या बलावर आपला जास्त दृढ विश्वास आहे. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला, जर आपला विश्वास असेल त्यांचं, जर आपण प्रीतिपूर्वक भजन करत असतो, भजन म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या, सेवा आल्या, साधना आली, नामजप आला, भगवंताचं गायन आलं, सगळ्या गोष्टी हृदयपूर्वक प्रीतिपूर्वक जर केल्या तर भगवंत एक दिवस आपल्याला अशी बुद्धी देतील, भगवंत म्हणतात की त्या बुद्धीद्वारे तुम्हाला पुन्हा प्राप्त करशील. तर हे आपलं श्रुतीधर बनण्यासाठीचा एक मार्ग आहे आपल्याकडे. पण समस्या काय आहे? आपण कलियुगाचे प्रोडक्शन आहोत. तर कलियुगातल्या लोकांचं लक्षण, वेदांची जी विभाजन केलं गेलेलं आहे ते कलियुगातल्या लोकांसाठी केलेलं आहे. विशेष करून येणारं जे कलियुग आहे, व्यासदेवांनी पाहिलं की हे लोक फार कमी बुद्धीचे असतील. आणि कमी बुद्धीचे म्हणजे या लोकांच्या बुद्धीचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे. कोणता श्लोक आहे? प्रायण अल्प आयुष्य सभ्य कलावस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रुता. पहिला स्कंद, पहिला अध्याय, 10वा श्लोक. प्रायण अल्प आयुष्य, प्राय सगळेच लोक अल्प आयुष्य असतील. प्रायण अल्प आयुष्य सभ्य कलोवस्मिन युगे जना, या कलियुगातले सगळे जन अल्प आयुष्य असतील, मंद असतील, सुमंद असतील, बुद्धीने मंद. म्हणजे काय? बुद्धीने मंद याचा अर्थ असं नाही की त्यांना बुद्धीच नाही. बुद्धी आहे, पण ही बुद्धी काय, कशासाठी लावलेली आहे? आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टींच्या मध्ये इतकी बुद्धी लावलेली लोकांनी, त्याच्यामध्ये रिसर्च करून 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 नवीन नवीन बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या आहेत. पण यांचा उद्देश काय आहे? सेल्स ग्रेटिफिकेशन. इंद्रियतृप्तीच्या पलीकडे काहीही उद्देश नाही. तर अशी बुद्धी जी आहे ही बुद्धी काही कामाची नाही. म्हणून ही बुद्धी, तर समजा भिंतीवर पाल फिरते, कॉक्रोच फिरतात, यांना पण बुद्धी आहे. त्यांना पण माहिती आहे की कुठे आपलं अन्न आहे, कुठे शोधत शोधत जायचं, कुठे झोपायचं आहे, मेल फिमेलला कसं अट्रॅक्ट करायचं, ही सगळी बुद्धी त्यांच्यामध्ये पण आहे. मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? हा प्रश्न महाभारत आपल्याला विचारतं. सांगा याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? म्हणून विवेक जागृत तेव्हाच होईल जेव्हा गुरूंच्याकडे जाऊ आपण. म्हणून मी म्हणालो ना, गुरूंच्याकडे जाऊन मटेरियलिस्टिक भौतिक गप्पा मारू नका. तिथे जाऊन या बुद्धीचा विवेक जागृत झाला पाहिजे. तुम्ही असे प्रश्न विचारा, गुरूंना अध्ययन करण्यासाठी प्रेरित करा. त्यांना पण ग्रंथांमध्ये शोधावं लागेल. असे प्रश्न विचारा, ते पण विचार करतील, त्याच्यावर आत्मचिंतन करतील. आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल ना, जर तुमची गुरूंवर श्रद्धा असेल, तर जरी त्यांनी अध्ययन केलं नसेल, पण भगवंत 2 भक्तांच्या मध्ये जेव्हा हरिकथा होते तर तिथं भगवंत उपस्थित असतात. अशा मुद्द्यांची चर्चा होते जी कधी श्रवण केले नाही, कधी ऐकले नाही. तुम्ही अनुभव केला कधी? ग्रुप डिस्कशनमध्ये आपला होतो ना.
आम्ही लॉकडाऊनमध्ये खूप ग्रुप डिस्कशन केलं. त्याच्यामध्ये भगवद्गीता केली, त्याच्यानंतर उपदेशामृत केलं, अजून SBC शुद्ध भक्त चिंतामणी जो ग्रंथ आहे त्याच्यावर चर्चा केली. खूप सुंदर ग्रंथ आहे. अशा अद्भुत गोष्टींची भगवंत प्रेरणा देतात. तर हे जे शास्त्र आहे कलियुगातल्या लोकांसाठी लिखाण केलेले, ज्यांची अल्प होते. तेव्हा नारद मुनी त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना काय लिहिण्यासाठी प्रेरित केलं? तुम्ही वेद दिले, सगळ्या गोष्टी लिहिल्यात, पण आता तुम्ही अच्युत भाववर्जितम म्हणजे श्रीकृष्णांचं परम ज्ञान जे आहे याच्यावर आधारित तुम्ही एक सुंदर भगवंतांच्या लीलांचा एक ग्रंथ लिहा. भगवंतांना सुप्रीम मानायचं आणि त्याचबरोबर भगवंतांच्या लीलांचं वर्णन करायचं, भगवंतांच्या महानतेचं वर्णन करायचं. अशा प्रकारे जर का तुम्ही हे शास्त्र लिहिलं तर तुमचं लिहिलेलं शास्त्राचं एक प्रमाणभूत प्रॅक्टिकल एक उदाहरणासहित जे भाष्य आहे तुमच्या आत्तापर्यंतच्या लिखाणाला एक काहीतरी चांगली प्रस्तुती मिळेल. यालाच एक भाष्य म्हणतात. तर व्यासदेवांनी जे शास्त्र लिहिलं होतं त्याचं एक स्वाभाविक भाष्य आहे त्यांचं. कोणतं भाष्य? श्रीमद भागवतम. व्यासदेवांचं जे लिहिलेलं अनेक शास्त्र आहे त्याच्यातलं एक भाष्य आहे श्रीमद भागवतम. तसं प्रभुपाद सांगतात की गौडीय वैष्णवांचं जे वेदांत दर्शन आहे ते आहे गोविंद भाष्य. तर गोविंद भाष्य जे आहे ह्याची कथा माहिती का तुम्हाला? गोविंद भाष्य काय होतं? एकदा भाष्य म्हणजे हे असतं की प्रत्येक संप्रदायाचं एक मुखपृष्ठ असतं. मुखपृष्ठ म्हणजे समजा एक हे बुक आहे, या बुकचं प्रमुख जो सार आहे, जसं या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये प्रभुपादांचं लेक्चर आहे या पुस्तकाचं, तर या पुस्तकाचा एक सारासार काय आहे त्याचं एक सुरुवातीच्या काही 1 किंवा 2 पेजमध्ये लेखक आपली भूमिका मांडतात, त्या पुस्तकाची विषयवस्तू सांगतात. तसं प्रत्येक संप्रदायाचं एक मत आहे आणि ते मत श्रुतींवर आधारित असायला पाहिजे. जर असं असेल तर आत्ता सध्याच्या जे अनेक संप्रदाय आहेत ते संप्रदाय त्या ज्यांच्याकडे भाष्य आहे जे वेदांच्या शिकवणीवर आधारित आहे त्या संप्रदायाला अधिकृत मानलं जातं तेव्हाच जेव्हा त्यांच्याकडे भाष्य असेल. म्हणून एकदा जयपूरमध्ये सगळ्या वेगवेगळ्या संप्रदायाची लोक जमले होते आणि त्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या संप्रदायाचं प्रस्तुतीकरण प्रेझेंटेशन देत होते. आणि वृंदावनामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर राहत होते त्या काळातले, षडगोस्वामींच्या नंतरची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी विचार केला की बलदेव विद्याभूषण त्यांचे शिष्य होते, त्यांना सांगितलं की तुम्ही पण जा आणि आपल्या गौडीय जो संप्रदाय आहे याचं प्रतिनिधित्व करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रेझेंटेशन द्या. तर तेव्हा बलदेव विद्याभूषण जयपूरमध्ये गेले आणि सगळे राजा महाराजांची सभा बसली होती. तर त्या सभेमध्ये एक सांगत तर होते की आमचा संप्रदाय कसा अधिकृत आहे, पण त्यांना अधिकृत तेव्हाच मानलं जात होतं जेव्हा त्यांच्याकडे कॉपी आहे, भाष्य आहे त्यांच्या संप्रदायाचं. तर भाष्य नव्हतं, भाष्य लिहिलं गेलं नव्हतं आणि मग त्यांचा अपमान केला जातो. त्या ठिकाणाहून बलदेव विद्याभूषण बाहेर येतात, त्यांना फार दुःख वाटतं आणि दुःखी मानसिकतेने ते गोविंदजींचं जे मंदिर आहे जयपूरमधलं, गोविंद मंदिराजवळ येतात आणि त्या ठिकाणी उदास होऊन बसतात आणि रडायला लागतात. तेव्हा साक्षात भगवंत गोविंद देव मंदिरातून बाहेर येतात, एका युवकाचं छोट्या मुलाचं रूप घेऊन त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात की महाराजजी का रडताय तुम्ही? तेव्हा बलदेव विद्याभूषण म्हणाले की माझ्या गुरुचं मी प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. ठीक आहे, माझा अपमान झाला तर मी सहन पण करेल, काही हरकत नाही, पण माझ्या गुरूंचा अपमान होणे म्हणजे पूर्ण परंपरेचा अपमान झाल्याप्रमाणे आहे, त्यामुळे मला जास्त दुःख होते. मग गोविंदजी म्हणाले की काय पाहिजे, काय कशामुळे तुझा अपमान झाला? ते म्हणाले की माझ्याकडे एवढा अधिकृत संप्रदाय आमचा, पण आमचं संप्रदायाचं भाष्य नाही. तेव्हा गोविंददेव म्हणाले की पेपर पेन घे आणि मी सांगतो ते लिह. गोविंदजी सांगतात आणि बलदेव विद्याभूषण लिहितात. असं लिहित पूर्ण भाष्य लिहिलं जातं आणि सकाळची वेळ होते, गोविंददेव मंगल आरतीसाठी निघून जातात मंदिरामध्ये आणि बलदेव विद्याभूषण फार खुश होतात. ते विचार करतात की इतकं सुंदर भाष्य लिहिलं गेलंय, याला नाव काय द्यायचं? हे मी लिहिलं म्हणून याला बलदेव भाष्य म्हणून द्यायचं, बलदेव विद्याभूषण नाव द्यायचं, की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर भाष्य नाव द्यायचं, कारण त्यांच्या गुरु ते होते, का महाप्रभूंच्या नावाने नाव द्यायचं, असं विचार करत होते. त्यांना नाव असं सुचत नव्हतं कोणतं नाव द्यायचं.
तर ते सकाळी भगवंताचं दर्शन करायला जातात. जसं दर्शन करतात तर गोविंदजींना पाहून ते फार आनंदित आणि खुश होतात. भगवंतांना प्रार्थना करतात, कृतज्ञता व्यक्त करतात आणि म्हणतात हे तर साक्षात गोविंदजींनी लिहिलेलं आहे. म्हणून तेव्हा ते गोविंद भाष्य म्हणून असं नाव देतात. आणि तेव्हा मग या संप्रदायाला ते प्रस्तुत करतात, तेव्हा सगळे लोक या गौडी संप्रदायाला अधिकृत मानतात. अशा प्रकारे मध्वाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य यांचं देखील भाष्य आहे. पण लोकांचा गैरसमज काय असं प्रभुपाद सांगतात की फक्त शंकराचार्य यांचंच एकमात्र भाष्य आहे असं ते लोकांचं मान्यता आहे. पण असं नाही, प्रत्येक वैष्णव संप्रदाय हा आपला प्रत्येकाचं एक भाष्य आहे, प्रत्येकाचं एक वेदांत सूत्रावर आधारित भाष्य आहे. जसं व्यासदेवांनी श्रीमद भागवत हे भाष्य लिहिलेलं आहे, असं प्रत्येक संप्रदायाचं भाष्य आहे. याच्यामध्ये प्रस्तुती आहे की कसं वेदांच्या आधारावर श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये भगवंतांचं जे परम सत्याचं जे स्वरूप आहे ते वर्णन केलेलं आहे. जन्मादियस्य यत अन्वयादितरतश्च स्वार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदय आदिकवय मुह्यन्ति यत सूरया तेजोवारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि. अशा भगवंतांना मी प्रणाम करतो. तर हा खूप फिलॉसॉफिकल श्लोक आहे. भगवंत कसे स्वराट आहेत. जन्म आदि यस्य यतः अन्वयात इतरतश्च अभिज्ञ स्वराट. भगवंत हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत आणि पूर्णपणे स्वतंत्र आहेत, त्यांना कुणीही बांधू शकत नाही. भगवंत स्वराट आहेत, त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी करतात. आणि यांना समजण्यासाठी तेजोवारी मृदाम यथा विनिमय. मोठमोठे देवी देवता सुद्धा भ्रमामध्ये पडतात. कसं? तेजोवारी. तेज म्हणजे अग्नी. कधी कधी आपण मृगाला मृगलहरींना पाणी समजतो आणि जळाला स्थळ समजतो आणि स्थळाला जळ समजतो. अशा प्रकारे भ्रमित होतात देवता सुद्धा. तर हे भगवंतांचं परम सत्याचं वर्णन श्रीमद भागवतांच्या प्रथम श्लोकामध्ये केलेलं आहे. निष्कर्ष हा आहे की वेदांचा जो अंतिम उद्देश आहे, श्रीमद भागवतम वेदांत सूत्रावर आधारित जे भाष्य आहे श्रीमद भागवतम, म्हणून वेद समजण्यासाठी गीता भागवत पुरेशा आहे. गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर हे प्रवचनाचं प्रभुपादांचं प्रवचन होतं. तर वेदांवर आधारित श्रील प्रभुपादांनी सुंदर उदाहरणांच्या माध्यमातून, तर्काच्या माध्यमातून वेद कसे सत्य आहेत, वैदिक ज्ञान किती महत्त्वपूर्ण आहे, नुसतं वेदच महत्त्वपूर्ण नाही तर वैष्णवांसाठी भागवत पुराण किती महत्त्वाचं आहे हे प्रभुपादांनी या प्रवचनाच्या माध्यमातून प्रस्तुती दिली आहे. हरे कृष्ण. तर 5 मिनिटं ब्रेक घेऊ. बंद करणार, रेकॉर्डिंग स्टॉप कर.